आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईमध्ये महायुतीचा उमेदवार कोण हे आता जवळपास निश्चित झालंय। दक्षिण मुंबईमध्ये गेल्या काही दिवसातले राहुल नार्वेकरांचे दौरे, वारंवार ठाकरे गटावर नार्वेकरांकडून होणारी टीका यामुळे दक्षिण मुंबईच्या मैदानात भाजप नार्वेकरांना उतरवणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। पण नार्वेकरांचं नाव का चर्चेत आहे त्याचा परामर्श घेऊया या रिपोर्टमधून। दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड, राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला, पण याच ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याच्या तयारीत भाजप आहे आणि त्यासाठी राहुल नार्वेकरांची निवड होण्याची शक्यता आहे। तसे संकेत खुद्द राहुल नार्वेकरांनी दिले। निवडणुका जवळ आहेत याबद्दल कुठचा वाद नाही, परंतु निवडणुकी संदर्भातले सगळे निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेईल आणि पार्टी घेईल। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणीही असो इकडे भारतीय जनता पार्टीचाच खासदार निवडून येणार एवढं आपल्याला आश्वासित करतो। मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडीन। विधानसभेवर काम करायला सांगितलं तर विधानसभेत काम करील, लोकसभेत काम करायला सांगितलं तर लोकसभेत काम करील आणि पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर संघटनेत काम करील। वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही, वरळी हा काम करणाऱ्या माणसाचा बालेकिल्ला होईल। तर गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकरांनी शिवडी वरळीचे दौरेही सुरू केले। इकडे उभाटा गटाचं सातत्याने प्रतिनिधित्व इकडे आहे। इकडचे खासदार आहेत, इकडचे आमदार असतील, विधान परिषद सदस्य एक नाही तर दोन स्थानिक विधान परिषद सदस्य आहेत आणि ज्या स्पेसमध्ये किंवा ज्या क्षमतेने इकडे विकास व्हायला पाहिजे होता, लोकांना जी अपेक्षा होत्या, एवढ्या झोपडपट्ट्या आहेत परंतु अजूनही त्याचा पुनर्विकास रखडलेला आहे। मूलभूत सुविधा नाही आहेत तिकडे पाण्याची अडचण आहे, तिकडे पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे, तिकडे लादी गटरपासून अशा साध्या समस्या पण सोडवल्या गेल्या नाही आहेत। राहुल नार्वेकरांनाच दक्षिण मुंबईच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजपनं का केली आहे तर ते सुद्धा पाहूया। दक्षिण मुंबई हा संमिश्र वस्ती असलेला मतदारसंघ, मराठी, गुजराती, मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेला हा मतदारसंघ। ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे सध्याचे खासदार। अरविंद सावंत हे उत्तम लोकसंपर्क असलेले कामगार नेते। मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे। गेल्या 10 वर्षांपासून सावंत यांचा मतदारसंघात चांगला जम बसलाय। अरविंद सावंतांना टक्कर देण्यासाठी तितकाच तगडा कोकणी उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे। उच्च शिक्षित, तरुण आणि कोकणी चेहरा हे समीकरण बघता राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। खरं तर दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या मिलिंद देवरांच्या नावाचीही चर्चा होती। पुढे शिवसेनेच्या कोट्यातून देवरांना राज्यसभेवर पाठवलं, त्यामुळे दक्षिण मुंबईच्या जागेवर आता भाजपचाच उमेदवार उभा राहण्याची चर्चा आहे। मार्च महिन्यात आचारसंहिता जाहीर होईल आणि सर्वांचे उमेदवार देखील जाहीर होतील, त्यामुळे दक्षिण मुंबईत खरंच भाजप राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरणार आणि उत्सुकता वाढवणारा मतदारसंघ ठरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।